पुढील सत्र वैद्यकीय इच्छापत्र. खूप जण आपण याची वाट पाहत आहोत. हा एक सिक्वेन्स आहे. अनेक लोक आपली मतं याच्यावर मांडणार आहेत. ॲडव्होकेट अविनाश भिडे सर 37 वर्षांपासून ते प्रॅक्टिस करतात. वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव तर्फे त्यांनी वकील भूषण पुरस्कार 2024ला मिळाला आहे. तसंच निर्मला लोक कल्याण प्रबोधिनी नाशिक तर्फे देखील त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे असे एक विशेष व्यक्ती आपल्या समोर येत आहेत आणि त्यांचं मनोगत आणि त्यांचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत. तर त्यांचं स्वागत करूया. येस. आस्था फाउंडेशन संभाजीनगर यांनी आज इथे मला येण्याची आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. विशेषतः डॉक्टर वैद्य आणि सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी खरं तर आभार मानणे योग्य नाही. त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो डॉक्टर साहेब. आणि खरंच छान वाटलं इथे. मगाशी मी डॉक्टर साहेबांशी बोलताना असं लक्षात आलं की आज इथे जे आपण सगळेजण जमलेलो आहोत ते बरेचसे लोक वृद्धाश्रम चालवणारी आहेत. त्याचे पदाधिकारी आहेत, ट्रस्टीज आहेत. आणि त्या संदर्भामध्ये हा विषय आज काल आणि आज ही चर्चा चालू आहे. माझा सुरुवातीला समज असा झाला होता की सगळे सिनियर सिटीजन्स असतील जे आस्था फाउंडेशनशी जोडलेले आहेत आणि त्यांच्यासमोर बोलायचे. परंतु इथे सिनियर सिटीजन्स कमी आणि तरुण लोक जास्त दिसत आहेत. तरी सुद्धा आत्ताचा जो विषय आहे तो खरं तर सर्वांसाठी उपयोगी आहे. म्हणजे जे संस्था चालवणारे ट्रस्टी आहेत ते सुद्धा प्रत्येक जण वैयक्तिक एक व्यक्ती आहेच. एजिंग मगाशी डॉक्टर साहेब म्हणाले तसं हा इनएव्हिटेबल प्रोसेस आहे. ही कायम नैसर्गिक प्रोसेस आहे. ती कायम पुढे 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 एका सेकंदाने आपण वय वाढत असतं आपलं सगळ्यांचंच. त्यामुळे आपण ट्रस्टी जरी असलात, संस्था चालक जरी असलात तरी सुद्धा तुमच्या संस्थांमध्ये जे वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांची मदत आपण करता आहात त्यांच्यासाठी तर हा विषय असणारच आहे. परंतु आपल्या सर्वांसाठी हा विषय आहे वैद्यकीय इच्छापत्र. मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येक जण जन्माला येतो तो मृत्यू त्याचा ठरवून ठेवलेला आहे. तो कधी ना कधी येणारच आहे. सप्तचिरंजीव आहेत. आपणही काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मृत्यू येणारच नाहीये, वृद्धत्व येणारच नाहीये या भ्रमामध्ये वावरत असतो. आणि मला असं वाटतं नथिंग रॉंग आहे. कारण आपण ते आयुष्य जगत असतो, क्षणाक्षणाने आपण जगत असतो. त्यामुळे आयुष्य आपण कसं जगायचं हे जसं आपण ठरवतो तसं मृत्यू यावा कधी यावा जरी तो आपल्या हातामध्ये नसला तरी तो कसा यावा हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. विचार करायला लावणारं वाक्य आहे खरं तर. कारण मृत्यू हा काही कधी येणार आपल्याला माहित नसतं. तो ऍक्सिडेंटली आपण आता जिवंत आहोत, 2 मिनिटांनी आपण जिवंत नसणार. आजारपण येतं, आजारपण वाढत जातं. अल्टिमेटली आपण टर्मिनली इल अशी एक स्टेज कधीतरी येते त्या आजारपणाची. फॉर एक्झाम्पल कॅन्सर झालेला असेल तर तो संपूर्ण शरीरामध्ये पसरला जातो. सध्याचं वैद्यकशास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे की ऑलमोस्ट प्रत्येक आजारावरती काहीतरी औषधं आहेत आणि त्याच्यातून बरी पण होतात लोक, थँक्स टू ऑल दी डॉक्टर्स अँड देअर कॅपॅसिटीज. परंतु काही वेळेला अशी वेळ येते की कितीही औषध उपचार केले तरी सुद्धा शेवटी डॉक्टर म्हणायला लागतात की आता देवाच्या भरोशावर आता आपण सगळेजण आपण आता आपले प्रयत्न करत राहू, बघूया काय होतंय.
मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जसं आपण आयुष्य जगणं कसं जगायला पाहिजे, आपण हे जसे आपल्या हातात आहे त्याप्रमाणे मृत्यू यावा तर तो कसा यावा, त्यावेळेला आपण कशा पद्धतीने आपण त्याला सामोरं जायला पाहिजे, हाही विषय आपल्या हातामध्ये आहे. कायद्याचे अभ्यास करताना बरीचशी कायदे हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स वाचली जातात. एका केसचा अभ्यास करताना 2018 मध्ये एक मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि 5 जजेस बेंचने एक जजमेंट दिलं होतं, ते वाचण्यात आलं. इच्छा मरण या विषयावरती ते जजमेंट होतं. आणि इच्छा मरण हा कायद्यातली तरतूद नाही. आपल्या सगळ्यांना अरुणा शानबागची केस माहितीच आहे. अनेक वर्ष कोमामध्ये होत्या बिचाऱ्या, आणि अनेक जणांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या हॉस्पिटल स्टाफने त्यांना सांभाळलं. हायकोर्टामध्ये नंतर सुप्रीम कोर्टामध्ये 2-3 याचिका दाखल झाल्या, परंतु कायद्यात तरतूद नसल्यामुळे मेहरबान कोर्टाने, हायकोर्टने सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना इच्छा मरणाला परवानगी दिली नाही. आता इच्छा मरण हा एक विषय थोडासा वेगळा आहे. आज आपण जो विषय बोलतोय तो वैद्यकीय इच्छापत्राबद्दल बोलतोय. मी मुद्दामून हा अरुणा शानबागजींचा केस मुद्दामून थोडीशी एक्सप्लेन केली. वैद्यकीय इच्छापत्र, ज्याला लिव्हिंग विल आपण असं म्हणतो, तर हे काय? सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे की मृत्यूपत्र काय आहे. मृत्यूपत्र जे आपण करून ठेवतो ते आपण जी आयुष्यामध्ये कमवलेली जी संपत्ती असते किंवा आपल्या वाडवडिलांची संपत्ती असते त्याच्यातला आपला हिस्सा असतो, त्या संदर्भामध्ये माझ्या पश्चात, माझ्या मृत्यूनंतर त्याची विल्हेवाट कशी लावायला पाहिजे, त्याचं हस्तांतरण कसं झालं पाहिजे, माझ्या वारसांना ती कशा प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे, हा एक तो विषय त्या मृत्यूपत्रामध्ये असतो. आणि डेफिनेटली तो आपल्या मृत्यू झाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन होतं. परंतु हे वैद्यकीय इच्छापत्र जे आहे ते तुम्ही जिवंत असताना त्याचं एक्झिक्युशन करावं असं हे इच्छापत्र, आणि त्याला वैद्यकीय असं म्हटलेलं आहे. म्हणजे उगीच कोणतरी काहीतरी म्हटलं की माझ्या जीवनामध्ये मला असं व्हावं, तर तसं ते होणार नाही. परंतु माझी स्टेज कधीतरी अशी येऊ शकते की मी दलित गात्र अवस्थेमध्ये ICU मध्ये हॉस्पिटलमध्ये पडलेलो आहे. माझा आजार जो काही झालेला आहे किंवा माझ्या ॲक्सिडेंटमध्ये मला ज्या काही शारीरिक जखमा झालेल्या आहेत, इजा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता मी बरा होण्याची शक्यता नाही आहे. ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये टर्मिनली इल पेशंट म्हणतो, की कितीही औषधोपचार केले, कितीही ऑपरेशन्स केली तरी सुद्धा आजचं मरण आपण उद्यावरती ढकलणार आहोत. आज मरणार आहे, 2 महिन्यांनी मरणार आहे, ते आपण 6 महिन्यांनी तो माणूस मरणार आहे, पण मरण निश्चित आहे. अशा वेळेला हे वैद्यकीय इच्छापत्र जर करून ठेवलेलं असेल त्या माणसाने, तर ते इथे कामाला येतं. आता याची गरज काय आहे त्याचं आपण पहिले उहापोह करू. मला माहिती आहे की वेळ फार थोडा आहे, अर्धा तास दिलेला आहे, अजूनही काही व्यक्तींना बोलायचं आहे. आपण एक उदाहरण घेऊया. आपल्यामध्ये जे बसलेले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेले आहेत, लिडिंग दी सोसायटी आहेत. त्यांच्या हाताखाली अनेक लोक काम करत आहेत. काही लोकांच्या काही इंडस्ट्रीज असतील, त्या इंडस्ट्रीजमध्ये साधारण 1000 लोक, 2000, 5000 लोक किंवा 500 लोक काम करत आहेत. आणि तो त्याच्या बुद्धीच्या जोरावरती, त्याच्या धमकेवरती, इच्छेवरती हे सगळं ओढून नेत असतो. आणि अभिमान असतो त्याला, त्या माणसाला, की माझ्यामुळे आज मी 500 कुटुंब मी आज जगवतोय, माझ्यावरती अवलंबून आहे, 5000 कुटुंब अवलंबून आहे, किंवा माझ्यावरती 10 कुटुंब अवलंबून आहे, आणि मी त्यांचा पोशिंदा आहे. पण काही वेळेला अशी परिस्थिती येते, काही आजार उद्भवतात, काही ऍक्सिडेंट्स होतात. मग अशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं अल्झायमर सारखा आजार होतो की ज्याचा तिथं तो दलित गात्र होतो, त्याला काही करता येत नाही. आणि आज मी 500 लोकांचा, 5000 लोकांचा पोशिंदा, आज मात्र मला माझ्या नैसर्गिक क्रिया करण्यासाठी सुद्धा दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतंय. अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखादा कॅन्सर सारखा जर एखादा आजार डिटेक्ट झाला तर मग आपण आशावादी असतो नेहमीच, आणि असायलाही पाहिजे की मला बरं वाटेल, मी खूप औषधं घेईन, उपचार करेन, माझ्यावरती हल्ली वैद्यकीय ज्ञान खूप पुढे गेलेलं आहे,
त्याचा फायदा मला मिळेल नक्कीच, आणि बरेही होतात पेशंट्स. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की मी कसं जगायचं, तर मला मृत्यूलाही कसं सामोरं जायचं हे जर मी लक्षात ठेवलं आधीच, आणि असा सारखा दुर्धर आजार एखादा मला डिटेक्ट झाला, तर मग मी त्यावेळेला जर वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलं की मला हा आजार डिटेक्ट झालेला आहे, मी आशावादी आहे, मी ट्रीटमेंट घेणार आहे, मी बरा पण होणार आहे. परंतु यदा कदाचित समजा अशी वेळ आली की अशा स्टेजला मी गेलो की माझं ब्रेन डेड आहे, गरीब गात्र आहे, मला काही करता येत नाही, बोलता येत नाही, काहीच नाही, तर त्यावेळेला मात्र माझ्यावरती मला बरे करणारे जे औषध उपचार आहेत ते थांबवा, आणि मला यातना होणार नाहीत इतकेच औषध उपचार फक्त करा, ज्याला आपण पेन किलर्स वगैरे म्हणतो, असेच औषध. हा जो विषय आहे तो हा आजचा वैद्यकीय इच्छापत्राचा विषय आहे. दोन्ही तिन्ही अँगल्सने आपल्याला विचार करायचा. म्हणूनच मी मगाशी असं म्हटलं की आपण सगळेजण इथे जे बसलेलो असतो, जरी संस्थाचालक असलो तरी सुद्धा प्रत्येकासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही तुमच्याकडे जे तुमच्या आश्रमामध्ये जे सिनियर सिटीजन्स आलेले आहेत त्यांना सुद्धा हे समजून सांगू शकतात. 3 अँगल्सनी वेगवेगळ्या आपण या गोष्टींचा विचार करू. आपण प्रत्येक जण आतापर्यंत कोणाकोणासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, मित्रांसाठी आपण हॉस्पिटलमध्ये गेलेलो असू, पेशंटला बघायला गेलेलो असू, आपण ICU मध्ये सुद्धा गेलेलो असू, तिथली काय होईल पुढे याची वाट बघत असतात. तो पेशंट आतमध्ये त्याच्या बेडवरती पडलेला असतो. मग अशी मी उल्लेख केल्याप्रमाणे तुझं खरंच पुस्तकवान असेल, कर्तृत्ववान असेल त्याच्या जीवनात, तर तो ती विचार चिंता तो करत असतो की अरे आज माझी काय स्टेज आहे, मी इतके दिवस इतका जगलो, असा जगलो, इतक्या लोकांना मी जगवलंय आजपर्यंत, आणि माझ्या मात्र आज अशी परिस्थिती आहे. तिसरा मानसिकता आपण बघायला गेले तर जे त्या पेशंटचे नातेवाईक असतात ते आटापिटा करत असतात जीवाची त्या पेशंटला जगवण्यासाठी, त्याला उत्तम उत्तम औषधं देण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची औषधं देण्यासाठी, ॲलोपॅथिक असतील, आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असतील, आणखीन काहीतरी प्रयत्न करतात, गंडेदोरे, अंगारा. शेवटी भावना आहे त्या, विश्वासाचा प्रश्न असतो, पण ते प्रयत्न करत असतात. जर आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेल त्या कुटुंबाची तर हा सगळा होणारा खर्च ते सहन करत असतात, त्यांची ती परिस्थिती असते. पण आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर मग मी माझ्या माणसाला जगवण्यासाठी, त्याला बरा करण्यासाठी म्हणून काहीतरी करून, कुठून तरी कर्ज काढून ते मी प्रयत्न करत असतो. आणखीन तिसरा अँगल याच्यातला जर बघितला तर मी जर हे प्रयत्न केले नाही तर माझ्या शेजारी काय म्हणेल, माझे नातेवाईक काय म्हणतील, अरे तुला एवढा मोठा केला, तुला नोकरीला लावलं, त्यांच्या जीवावरती तू आतापर्यंत आलास, आणि आज तुझ्या वडिलांना, आईला आणि याला गरज आहे तर तू काहीच करत नाहीस, त्यांना ट्रीटमेंटही देत नाहीस. हे एक समाजाचं दडपण सुद्धा त्याच्यावरती असतं, आणि त्या दडपणाखाली सुद्धा काही वेळेला कर्जबाजारी होतात कुटुंब, आणि मग तो माणूस जो जायचा आहे तो जाणारच असतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे आठवड्यात किंवा 15 दिवसांनी जायच्या वेळी तो 2 महिन्यांनी जातो. पण तो जेव्हा जातो त्यावेळेला ह्या कुटुंबाने ज्यांनी कर्ज काढलेलं असतं त्याच्यासाठी त्याला कर्जाच्या ओझ्याखाली सोडून जातो. आणि मग त्या कुटुंबामध्ये जर लग्न होणारी मुलगी असेल, शिक्षण घेणारी मुलं असतील, तर मग त्यांचे हाल, हा विषय नाही आजचा, पण ते आपल्याला शेवटी हा विचार करताना आपण कोणकोणत्या अँगलनी याचा विचार केला पाहिजे, मी माझं वैद्यकीय इच्छापत्र का करून ठेवलं पाहिजे, असा जर आपण विचार करू तर हे सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जर त्या आतल्या पेशंटने असं जर वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलेलं असेल तर मग समाज मला काय म्हणेल, माझे नातेवाईक मला काय म्हणतील, माझे शेजारी मला काय म्हणतील, याच्या पलीकडे जाऊन तो म्हणू शकतो की अहो त्या पेशंटचीच इच्छा आहे, माझ्या वडिलांचीच इच्छा आहे की अशी स्टेज जर आली तर तू बाबा रे थांबव औषध. आणि मी जर माझा इन्फेक्शियस डिसीज नसेल, मला बोलता येत असेल, मी सेन्सेस मध्ये असेल, तर मला ते जे काही 2 महिने किंवा 15 दिवस मला जे ICU मध्ये ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा मला तू घरी घेऊन जा, मला फक्त पेन किलर्स दे, मला यातना होणार नाही, लेट मी डाय नॅचरली, पीसफुली.
हे वैद्यकीय इच्छापत्र. त्याच्यामुळे किती प्रश्न सुटतात. अदरवाईज आपण जर तो चित्र डोळ्यासमोर आणलं, त्या ICUचे जे दार असतं मोठं, त्याच्यात जे चौकोनी खिडक्या असतात, त्याच्यातून जर बघितलं तर त्या आतमधल्या लोकांच्या काही वेळेला एखाद्या माणसाची तर अक्षरशः प्रयोगशाळा झालेली असते. इकडून नळी तिकडून नळी. काय मगाशी डॉक्टरांनी सांगितलं तसं अन्न द्यायला काहीतरी एक नळी, हातामध्ये काहीतरी चालूच आहे, पिप पिप. म्हणजे त्या माणसाच्या शरीराची प्रयोगशाळा आपण करतोच. आपण म्हणजे करावीच लागते ती, कारण त्याला आपल्याला जगवायचं असतं, ट्रीटमेंट द्यायची असते. डॉक्टर त्यांचे जे इथिक्स असतात, मेडिकल इथिक्स, त्यामुळे ते औषध उपचार थांबवू पण शकत नाहीत. दुसरा जो विषय मगाशी डॉक्टरांबद्दल बोलताना मी बोललो की त्यांना ते आवडणार नाही असलं काही वैद्यकीय इच्छापत्र केलेलं, तो विषय आजचा नाही. तर शेवटी प्रोफेशन आहे प्रत्येकाचं. परंतु जर असं वैद्यकीय इच्छापत्र जर आपण केलेलं असेल तर बराचसा त्रास त्या स्टेजला, म्हणजे टर्मिनली इल पेशंट असेल तरच हे फक्त उपयोगी पडणार आहे, तरच हे एक्झिक्यूट होणार आहे, अदरवाईज नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, या कोविड पिरियडमध्ये माझे ते जजमेंट वाचण्यात आलं. 2018 मध्ये जे जजमेंट होतं ते असं लक्षात आलं की अशी जजमेंट्स खूप असतात. इथे प्रख्यात वकीलही इथे माझे मोठे बंधू बसलेले आहेत. असे बरेच जजमेंट्स असतात जे सामान्य माणसाच्या जीवनावरती परिणाम करणारे असतात, चांगला परिणाम करणारे असतात. परंतु आम्ही वकील मंडळी ती फक्त जजमेंट वाचतो, माझ्या केसपुरतं मी मर्यादित ठेवतो. काही वेळेला ते आमच्या लॉ जर्नल्समध्ये प्रसिद्ध होतं, काही वेळेला एखादी कायद्यातली तरतूद पेपरमध्ये सुद्धा येऊन जाते, परंतु ती काळाच्या ओघात विस्मरणात जाते. आणि म्हणून मी विचार केला की हे जजमेंट आपल्याला आलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याचा परिणाम थोडासा विचार केल्यानंतर मग या कोविड पिरियडमध्ये मी एक छोटीशी पुस्तिका त्याच्यावरती लिहिली. तर टायटल दिलं सुखांत जीवनाचा. आज मी त्या पुस्तकं बरीच आणली, 50 पुस्तकं आणली आहेत सगळ्यांना मी. आणि ते मी एक सोशल वर्क म्हणून आतापर्यंत जर 3,500 पुस्तकं मी माझी छापून लोकांना वाटलेली आहेत. त्याची पॅम्पलेट्स बनवलेली आहेत. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये जे वेटिंग रूम्स असतात तिथे ती पॅम्पलेट्स मी ठेवतो, जेणेकरून बसल्या बसल्या एक 10-15 मिनिटांमध्ये ते चाललं तरी एक आयडिया येते या विषयाची. अतिशय महत्वाचा विषय जो फारसा विचार केला जात नाही, कारण मृत्यूचा विचारच आपण कधी करत नाही. आपल्या कुटुंबामध्ये मृत्यूच्या संदर्भामध्ये चर्चाच होत नाही. जर मी काही विचार केला की बाबा माझ्या पश्चात, अरे तुम्ही कशाला बोलतोय, नंतर बघू आपण, साहजिक आहे, कारण प्रत्येकाला ते नको असतं. परंतु हे अटळ आहे, होणार आहे. मग ते चांगल्या भावनेने, चांगल्या विचारांनी, आपल्या कुटुंबियांच्या काळजीपोटी जर आपण तो विषय बोललो, आणि मी धडधाकट आहे, मला काही झालेलं नाही, तरी सुद्धा मी वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलं. कोण नाही म्हणणार नाहीये. एक शंका मात्र येते प्रत्येकाच्या मनामध्ये, ज्यांच्याबद्दल आज मी त्यांच्याशी बोललो किंवा यापूर्वी पण बोललो, तर त्याचा काही गैरफायदा घेतला जाईल का बाबा? मी तिथे बेडमध्ये पडलेलो, हा मला सगळी औषधं बंद करून टाकेल, माझी पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. सध्याची मानसिकता जी आहे सध्या आपल्या सोसायटीमधली. परंतु तसं नाही, तशी काळजी करण्याचं कारण नाही. कारण 2018 मध्ये जे जजमेंट दिलेलं होतं मेहरबान सुप्रीम कोर्टाने, त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे त्यांनी असे घालून ठेवलेले होते की ज्याच्यामुळे त्या वैद्यकीय इच्छापत्राच्या द्वारे त्या पेशंटला त्रास होणार नाही, त्याचे संरक्षण होईल. मग 2021 मध्ये त्याच जजमेंटमध्ये आणखीन ती प्रोसिजर मेहरबान सुप्रीम कोर्टाने सोपी केली आहे. प्रोसिजर काय आहे? कारण वैद्यकीय इच्छापत्र करायचं म्हणजे आपल्याला काही स्टॅम्प पेपरवरती करायला पाहिजे का, त्याचं नोंदणी करायला पाहिजे का? पूर्वी ती होती सगळी प्रोसिजर, परंतु आता खूप सोपं केलेलं आहे. वैद्यकीय इच्छापत्र करताना आपल्याला 2 विटनेस मात्र पक्के पाहिजेत, जे आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या स्नेहांपैकी ज्यांना आपल्या कुटुंबाची माझी काळजी आहे, असे 2 विटनेस पाहिजेत. जर तुम्ही आजारी असाल, काही रोग निदान झालेलं असेल, तर मेडिकल सर्टिफिकेट त्याच्यावरती एक पाहिजे की मी आता वैद्यकीय इच्छापत्र करताना माझी मानसिक संतुलन आहे हे दर्शवणारे एक मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. गरजच पडली, समजा मी त्या क्रिटिकल टर्मिनली इल स्टेजला मी जर बोलू शकत नसेल, मी ब्रेन डेड असेल, तर मग त्या वैद्यकीय इच्छापत्राला एक्झिक्युशनसाठी कोणीतरी पाहिजे की ज्यांनी त्याला कन्सेंट दिली पाहिजे. मग त्याचं नाव त्याच्यामध्ये असायला पाहिजे. या 2-3 ह्या महत्वाच्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत की 2 विटनेसेस
नंतर एखादा एक्झिक्युटर म्हणून त्याचं नाव, आणि जर मला आजार डिटेक्ट झालेला असेल, मी आजारी असेल, तर मेडिकल सर्टिफिकेट ही आत्ता करताना जरी ते आजारी असले तरी मानसिकदृष्ट्या ते सक्षम आहे, त्यांना सगळी जाणीव आहे ते काय करतायत ते. तिसरा महत्वाचा मुद्दा, त्याच्यातला पुढचा मुद्दा असा की ते अतिशय सोप्या भाषेत लिहिलेलं असावं. आम्हा वकिलांना खूप सवय असते काहीतरी वेळेवाकडं खूप जवळ भाषा वापरायची त्याच्यामध्ये, अँड व्हेअरएज वगैरे वगैरे म्हणून. ते तसं नसावं. मला काय म्हणायचं आहे की बा असं असं मला आजार झालेला आहे आणि मला पक्की खात्री आहे मी त्याच्यातून बरा होणार आहे, पण यदा कदाचित, कारण तुम्ही त्यावेळेला आयसीयू मध्ये बेडवरती न्यायला लागलेल्या परिस्थितीमध्ये, ब्रेनडेड अवस्थेमध्ये किंवा कळतंय पण बोलता येत नाही अशा अवस्थेमध्ये असता. त्यामुळे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे हे जर त्या सोप्या भाषेमध्ये जर लिहून ठेवता आलं तर त्या डॉक्टर्सना, नंतर तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या कुटुंबियांना ते सोपं जातं विचार करायला की बाबा ह्याची इच्छा काय. त्यामुळे ते सोप्या भाषेत असावं. आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रॉपर्टीची तरतुदी करत नाही, तो विषय येत नाही की बाबा मला इतकी प्रॉपर्टी, माझी इतके फ्लॅट्स आहेत, बंगले आहेत किंवा मला काहीच नाही आहे वगैरे वगैरे. तो काही विषय नसतो, कारण माझ्या जिवंतपणीच ते एक्झिक्यूट करायचं असतं. हे लिहून ठेवल्यानंतर नोटरी पब्लिककडे त्याची नोंद जरी घेतली तरी पुरेशी आहे. रजिस्ट्रेशन करायची त्याची गरज नाही सब रजिस्ट्रारकडे जाऊन. त्यामुळे नोटरीकडे नोंदवून ठेवलं तरी चालणार आहे. 2-3 प्रती त्याच्या कराव्यात. एक प्रत आपल्या कुटुंबियांकडे ठेवावी, एक प्रत आपल्या फॅमिली डॉक्टरकडे ठेवावी, एक एक्स्ट्रा प्रत असलेली बरी. जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची वेळ आली हॉस्पिटलमध्ये तर त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये लिहायची गरज आहे की मी असं असं वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलेलं आहे. आणखीन खबरदारी घ्यायची झाली तर त्या हॉस्पिटल फॉर्मला त्या वैद्यकीय इच्छापत्राची कॉपी पण जोडायला हरकत नाही. इतके सोपे त्याच्यामध्ये गोष्ट आहे. आता मुद्दा येतो की मी टर्मिनली इल झालोय की नाही हा विषय. माझा आजार पण आता मी अशा स्टेजला आहे की मी बरा होणारच नाही आहे का हे मला शंका येते. वैद्यकीय इच्छापत्र केल्यानंतर त्याचा गैरफायदा तर कोणी घेणार नाही ना, साहजिक आहे, आणि माझ्या मनामध्ये ती शंका येणार. तर याच्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत की वैद्यकीय इच्छापत्र केलेलं आहे असं त्यांच्या ऍडमिशन फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, किंवा ऍडमिशन फॉर्म मध्ये लिहिलेलं नाही परंतु आता त्याचे नातेवाईक सांगतात की हो त्यांनी वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलंय. आणि मग जर डॉक्टरांना असं वाटलं ट्रीटमेंट देणार आहे की नाही आता याच्या पुढे जाणं योग्य नाही, व्हेंटिलेटर लावलेला आहे किंवा व्हेंटिलेटर लावायचं आहे की नाही लावायचं आहे या स्टेजला ते आहे, सगळे उपचार करून आपण थकलेलो आहोत, मग ते काही वेळेला नातेवाईकांना सांगतात की आता आमचे हात टेकले, आता देवावरती सोडून देऊ, मी तर ट्रीटमेंट देतच राहणार आहे. तर अशा वेळेला जर तो माणूस ज्यांनी वैद्यकीय इच्छापत्र केलेला आहे तो जर बोलण्याच्या परिस्थितीत असेल आणि त्याच्या जर लक्षात आलं की झालंय आता माझं, तर ते एक निर्णय घेऊ शकतात की हो आता माझी ट्रीटमेंट थांबवा. विजय मनसेकर यांना विनंती करते की त्यांनी येऊन सरांचा सत्कार आणि स्वागत करावं.